नमस्कार दोस्तांनो. आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. एफ-आय-आर म्हणजे काय? एफ-आय-आर कधी, कोठे आणि कशी दाखल करायची? आणि पोलीस एफ-आय-आर घ्यायला नकार देत असतील तर काय करायचं? हे सर्व मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगणार आहे. एफ-आय-आर म्हणजे काय? तर एफ-आय-आर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. मराठीत सांगायचं झालं तर गुन्ह्याची पहिली माहिती. कोणताही गंभीर गुन्हा घडला की त्याची माहिती सर्वात आधी पोलीस स्टेशनला दिली जाते. त्याला एफ-आय-आर म्हणतात. आता हे कुठले गंभीर गुन्हे असतात? तर एक नंबर मारहाण, चोरी, फसवणूक, धमकी, बलात्कार, SC/ST ॲक्ट अंतर्गत येणारे गुन्हे याला गंभीर स्वरूपाचे गुन्हे म्हटले जातात. एफ-आय-आर कुठे दाखल करता येते? तर ज्या भागात गुन्हा घडला त्या पोलीस स्टेशनमध्ये एफ-आय-आर दाखल करता येते. किंवा झिरो एफ-आय-आर ही एक नवीन कन्सेप्ट आहे. कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये ही एफ-आय-आर दाखल केली जाते. आता झिरो एफ-आय-आर म्हणजे काय? तर गुन्हा कुठे घडला असला तरी एफ-आय-आर दाखल करता येते. म्हणजे समजा एखादा गुन्हा मुंबईमध्ये घडला आहे आणि त्या गुन्ह्याची आपण एफ-आय-आर नागपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये करता येते. याला झिरो एफ-आय-आर म्हणतात. तर एफ-आय-आर कशी दाखल करायची? एफ-आय-आर देताना खालील गोष्टी सांगितल्या पाहिजेत. तर कोणत्या? तुमचं नाव आणि पत्ता हे नीट सांगितलं पाहिजे. त्याचबरोबर गुन्हा कधी घडला, कोणत्या तारखेला, कोणत्या वेळी ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. कोणत्या ठिकाणी म्हणजे सार्वजनिक ठिकाण होतं का, घरामध्ये गुन्हा घडला का आणि इतर कुठल्या तर ठिकाणी त्या ठिकाणाची नेमकी माहिती सांगितली पाहिजे. नेमकं काय घडलं, स्टेप बाय स्टेप. सुरुवात अशी झाली, शेवट असा झाला. आरोपीची माहिती असेल तर त्यांची नावे. जर आरोपी ओळखीचे असतील तर त्यांची आपण नावे सांगू शकतो. किंवा जर आरोपी अनोळखी असतील तर त्यांच्या कुठं तर एखाद्या जागी तीर होता, त्यांचं टक्कर पडलं होतं, इत्यादी गोष्टी आपण त्यांच्या सांगू शकतो. एफ-आय-आर रेखी द्यायची का तोंडी द्यायची असते? हा खूप जणांचा प्रश्न असतो. एफ-आय-आर ही सर्वसाधारण लोक ही तोंडीच देतात आणि त्यानंतर पोलीस ती लिहून घेऊन तुम्हाला पुन्हा वाचून दाखवतात. आणि जर आपण एफ-आय-आर लेखी दिली तर त्या सगळ्याच गोष्टी चांगल्या असतात. पोलीस स्वतःच्या मनाने त्यामध्ये काय घालू शकत नाहीत. पोलीस तुमचं म्हणणं लिहून घेऊन तुमच्याकडून सही घेणे बंधनकारक आहे. तुम्ही जी एफ-आय-आर पोलीस स्टेशनमध्ये देणार आहात त्याच्या खाली तुमची सही असणार आहे. ती पूर्ण एफ-आय-आर वाचून बघितल्यानंतर तुम्ही त्यात सही करायची आहे. पोलीस एफ-आय-आर घ्यायला नकार दिला तर काय करायचं? काही वेळा काय होतंय, समोरचा आरोपी त्याच्या विरोधात आपण कंप्लेंट करणार आहे. त्यांचे नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये असतात. म्हणजे भाऊ असेल, काका असेल, मामा असेल, वडील असेल आणि त्या पोलीस स्टेशनमध्ये नसले तरी पोलिसांचा कॉन्टॅक्ट असतोय पूर्ण जिल्ह्याभर, राज्यभर. ते एकमेकाला प्रत्येक वेळी सपोर्ट करत असतात. मग अशा वेळी आपण काय करणार हा मोठा प्रश्न असतोय. पोलीस काय करतात, एफ-आय-आर सोडून NCR करतात. एखाद्या गंभीर गुन्ह्याची पण NCR करतात. त्यामुळे तपास करण्याचे अधिकार पोलिसांच्याकडे नसतात. मग हे गोष्ट डायव्हर्ट काय नको म्हणून आपण काय करायचं, तर NCR करायचं नाही, एफ-आय-आरच करा म्हणून मागे लागायचं. आणि जर त्यांनी एफ-आय-आर नाही घेतली तर काय करायचं, तर पोलिसांनी एफ-आय-आर घ्यायला नकार दिला तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. जर पोलीस एफ-आय-आर घ्यायला नकार देत असतील तर जिल्ह्याच्या प्रमुख पोलीस म्हणजे SP असेल, DCP असेल यांच्याकडे तक्रार लेखी द्यायची आणि त्याची पोच घ्यायची. म्हणजे काय, तक्रार दिल्यानंतर पहिल्या पानाची झेरॉक्स घेऊन त्यांच्या आवकला नंबर घ्यायचा आणि त्यावर शिक्का मारून घ्यायचा. म्हणजे आपल्याला एक एव्हिडन्स राहतोय. किंवा CRPC 156(3) अंतर्गत डायरेक्ट न्यायाधीशाकडे अर्ज करा एखादा वकील चांगला बघून. किंवा ऑनलाईन एफ-आय-आर करा, ईमेलद्वारे तक्रार करा. महिला गुन्हेगारामध्ये एफ-आय-आर नाकारणे हा गुन्हा आहे. जर एखादी महिला गेली की एखादी पीडित महिला पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तिची तक्रार जर नाही घेतली तर डायरेक्ट पोलिसांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. एफ-आय-आर नोंदवणे पोलिसांसाठी बंधनकारक आहे. तर याचं उत्तर होय आहे. त्यांनी बंधनकारक आहेच. जर गुन्हा गंभीर असेल तर एफ-आय-आर नोंदवणं गरजेचं आहे. एफ-आय-आर नोंदवणे पोलिसांचे कर्तव्य आहे. एफ-आय-आर न घेणारा पोलीस अधिकारी कायद्याने दोषी ठरवू शकतो. एफ-आय-आरची कॉपी मिळते का? तर ऑब्व्हियसली एफ-आय-आरची कॉपी मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला त्याची ओरिजिनल कॉपी भेटते आणि तीही फ्री ऑफ कॉस्ट. तुमच्याकडून कोणताही प्रकारचा पैसा त्यात घेतला जात नाही. तो तुमचा हक्क आहे. एफ-आय-आर करताना लक्षात ठेवा, खोटं लिहू नका, अंदाजाने कुणाची नावे टाकू नका, भावना नाहीत तथ्य लिहा, फॅक्ट लिहा. त्यामध्ये घाईत सही करू नका, आधी नीट वाचा.
आणि मग सही करा. मित्रांनो, एफ-आय ही तुमच्या न्यायाची पहिली पायरी आहे.